नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आला असून या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात जायकवाडीच्या नाथसागर धरणाकडे येत आहे। नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सध्या 97,987 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होत आहे। धरण प्रशासनाच्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 32.7% होता। मात्र दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा साठा वाढून 35.49% पोहोचला। सध्या धरणात 56,340 क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। गोदावरी खोऱ्यात अजूनही पावसाचा जोर कायम असून वरच्या धरणांमधून विसर्ग सुरू राहिल्यास जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे। दरम्यान प्रशासनाकडून धरण परिसरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पाण्याचा आवक आणि विसर्गावर नियंत्रण कक्षातून नियमित निरीक्षण केले जात आहे। गोदावरी खोऱ्यातील वाढत्या पर्जन्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत असून जायकवाडी धरणासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे। आगामी काळात धरणातील पाणीसाठ्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे।